रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की भारत सरकारची जनगणना 2027 अंतर्गत प्रथमच सेल्फ एन्युमरेशन स्वगणना ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे। ही प्रक्रिया 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे। या कालावधीत सर्व नागरिकांनी se.census.gov.in या जनगणना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून आपल्या कुटुंबाची व स्वतःची माहिती भरावी असे आपणा सर्वांनी आवाहन करीत आहे। स्वगणना प्रक्रियेत नागरिकांनी खालील बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। लॉग इन केल्यानंतर वैयक्तिक व कुटुंबाची माहिती अचूकपणे भरावी। त्यामध्ये एकूण 33 प्रश्न विचारलेले असतील। आपला मोबाईल क्रमांक व कुटुंब प्रमुखाचे नाव ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। या आधारेच लॉग इन होणार असल्यामुळे ती माहिती अचूक व एकदाच नोंदवावी। भरलेली सर्व माहिती तपासूनच अंतिम सबमिट करावी। स्वगणनेद्वारे नोंदवण्यात येणारी सर्व माहिती पूर्णतः गोपनीय व सुरक्षित ठेवण्यात येईल। आपण वापरलेला मोबाईल हा फक्त एका कुटुंबासाठी एकच मोबाईल नंबर वापरायचा आहे। तो मोबाईल नंबर इतर कुठल्याही कुटुंबासाठी वापरू नये। स्वगणना पूर्ण केल्यानंतर मिळणारा 11 अंकी सेल्फ एन्युमरेशन ID सुरक्षित ठेवावा व तो कोणाशीही शेअर करू नये। तसेच दिनांक 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत जनगणनेचे प्रगणक कर्मचारी आपल्या घरी भेट देणार आहेत। त्यावेळी नागरिकांनी त्यांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे। स्वगणना केलेल्या नागरिकांनी आपला सेल्फ एन्युमरेशन ID प्रगणकांना उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून महत्त्वाची माहितीची पडताळणी व पुढील प्रक्रिया करण्यास सुलभ होईल। स्वजनगणना ही नागरिकांना दिलेली एक सोपी, सुरक्षित व पारदर्शक सुविधा आहे। यामध्ये आपल्या घराची रचना, कुटुंबातील सदस्यांची माहिती इत्यादी तपशील अचूकपणे नोंदविणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होत असून आपल्या सक्रिय सहभागामुळे शासनाला अचूक व विश्वसनीय माहिती उपलब्ध होईल, ज्यावर भविष्यातील विकासात्मक योजना आखल्या जातील। म्हणूनच रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणना पूर्ण करून तसेच 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करून जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे असे मी आपणा सर्वांना विनम्र आवाहन करत आहे। आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। जय हिंद।